नमस्कार मंडळी, माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात अशी टेस्टी थंडी थंडी पॉप्सिकल बनवून दाखवणार आहे, जे खायला खूप टेस्टी लागते। याला मोठे तर काय, लहान मुलंही इझिली बनवू शकणार। तर चला, उन्हाळ्याचे दिवस आहे तर थंडी थंडी पॉप्सिकल बनवूया। तर यासाठी मी इथे हे 20 ते 25 मँगो बाईटची कँडी घेतली आहे। तुम्हाला जी कँडी आवडत असेल तुम्ही ती कँडी वापरू शकता, पण मँगो बाईटचा टेस्ट तर अगदी मँगोसारखं खूप टेस्टी लागतो। तर सर्वात आधी आपण कँडीला पॅकेटमधून बाहेर काढून घेऊयात। खरंच मंडळी, ही पॉप्सिकल खूप लवकर बनून तयार होते व खायला खूप टेस्टी लागते। तर आपण सर्व कँडी पॅकेटमधून बाहेर काढून घेतली आहे। आता सर्वात आधी आपण पूर्ण कँडीला मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात। तर आपण याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे। यात गुठळ्या असायला नको, तर पूर्ण पावडरला एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये घालूया 1/4 कप म्हणजे 2 ते 4 मोठे चमच पिठी साखर। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, कारण ऑलरेडी कँडी आंबट चिंबट असते, म्हणून साखर कमीच टाकायची आहे। व 2 मोठे चमच लिंबाचा रस, ज्यामुळे पॉप्सिकलचं टेस्ट खूप छान गोड आंबट येईल। व 1 चमच काळं मीठ, तुम्ही काळं मीठऐवजी साधं मीठ टाकले तरी चालेल। आता यामध्ये 1.5 कप म्हणजे अर्धा लिटर पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूया 2 पिंच येलो फूड कलर, ज्यामुळे पॉप्सिकलचा रंग खूप छान येईल। फूड कलर टाकणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। पहा किती छान रंग आलेला आहे। आता तुम्ही इथे एकदा चेक करून तुमच्या चवीनुसार यात साखर ॲड करू शकता। तर आपलं पॉप्सिकलचं बॅटर बनवून तयार झालं आहे। आता पॉप्सिकल बनविण्यासाठी मी इथे हे आईस्क्रीमचे मोल्ड घेतले आहे। जर तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड नसेल तर तुम्ही असे चहाची कप किंवा प्लास्टिकचा ग्लाससुद्धा वापरू शकता। तर मोल्डला व्यवस्थित भरून घेऊयात आणि झाकण लावून यात स्टिक लावायची। तर चला, कपाला कसं पॅक करायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी मी इथे हे फॉईल पेपर घेतला आहे, तुम्ही वाटलंच तर प्लास्टिकच्या शीटने सुद्धा कवर करू शकता। तर असं रबर लावून पॅक करून घेऊयात आणि सुरीने असं मधातून हलकंसं कट लावायचं आणि यात अशी स्टिक लावून घ्यायची। तर चला, रेडी आहे आपली पॉप्सिकल सेट होण्यासाठी। तर फ्रीजरमध्ये जिथं बर्फ जमते त्या ठिकाणी 7 ते 8 तास सेट व्हायला ठेवून देऊया। तुम्ही वाटलंच तर ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता, ओव्हरनाईट ठेवले तर फारच चांगलं। तर 7 ते 8 तास झालेले आहे आणि पॉप्सिकल ही छान सेट झाली आहे व कपात ही छान सेट झाली आहे। तर चला, आता आपण यांना डिमोल्ड करून घेऊयात। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये नॉर्मल थंड पाणी घेतले आहे। तर याला काही सेकंदापर्यंत असं हलकंसं डिप करायचं आणि हाताने असं प्रेस करायचं। तर बघा, पॉप्सिकलला काढणे किती सोपं आहे। पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे। तर चला, कपाला डिमोल्ड करून घेऊयात। कपाला डिमोल्ड करणे खूपच सोपे आहे। तर कपाला कैचीने असं कट लावून घ्यायचं। तर बघितलं ना तुम्ही की कपाला डिमोल्ड करणे किती सोपे आहे। तर पहा, कपात ही किती छान मस्त सेट झाली आहे। तर ही थंडी थंडी पॉप्सिकलला बनविणे खूपच सोपे आहे। याला मोठे तर काय, लहान मुलंही इझिली बनवू शकतील। तर उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही ही थंडी थंडी पॉप्सिकल एकदा नक्कीच ट्राय करा, जी घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला, पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।
तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.